2012ला इस्लामिक जिहादाने पेटलेल्या इस्लामिक राष्ट्राच्या महत्वाकांक्षेने झपाटलेल्या जिहाद्यांनी जो मुंबईत जो गोंधळ घातलाय तो गोंधळ हा साधारण नाहीये, तो दुर्लक्षित करून चालणार नाही। त्याला धर्मनिरपेक्षतेचा वर्ख लावून जर कोणी तो डावलू पाहत असेल, दुर्लक्षित करून पाहत असेल तर तो भारताबरोबर केलेला सगळ्यात मोठा राष्ट्रद्रोह आहे। आणि अशी अनेक राष्ट्रद्रोही पिल्लावर आता शिफारस करण्यासाठी पुढे आली आहे की हा हिंदू मुस्लिम मुद्दा नाहीये, हा मुद्दा इस्लामचा नाहीये, या मुद्द्याकडे केवळ बांगलादेशी घुसखोरांच्या दृष्टीने बघितलं पाहिजे, त्यांची बेरोजगार बांगलादेशीच्या दृष्टीने बघितलं पाहिजे। त्या बांगलादेशी घुसखोरांपेक्षा अजमल कसाब, अफजल गुरुपेक्षा जर कोण जास्त भयंकर घातक असतील या देशाला तर धर्मनिरपेक्षतेचा खोटा बुरखा घालून पाहणारे हे राष्ट्रद्रोही आहे। धर्मनिरपेक्षतेचा वर्ख लावून धर्मनिरपेक्षतेच्या बुरख्यामध्ये हिंदुत्वाला गाळून टाकायचं, मारून टाकायचं, भारतीय संस्कृतीचा ऱ्हास पावत असताना बांगलादेशी घुसखोरांबरोबर मिळून मिसळून षडयंत्र रचलं जात असताना, भारताचं इस्लामीकरण करण्याचं षडयंत्र रचलं जात असताना हिंदूंना बेसावत करायचं, हिंदूंना विघटित करायचं आणि मूळ भारताविरुद्ध येणाऱ्या मूळ संकटापासून त्यांचं लक्ष विचलित करायचं, हा भयंकर मोठा राष्ट्रद्रोह सध्या स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणारे भाषावादी प्रांतवादी नेते गौरवाने भूमिका मांडतायत। त्या भूमिकांकडे लक्ष न देता हिंदूंनी एकच लक्षात घेतलं पाहिजे, हा काल परवाचा गोंधळ हा काही साधारण गोंधळ नव्हता, हे भारतावर येणाऱ्या एका भयंकर संकटाची रंगीत तालीम होती। आणि ती रंगीत तालीम जर आज उधळून लावली नाही तर लक्षात ठेवा पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही। आपण काश्मीरमध्ये निर्वासित हिंदूंच्या छावण्या बघितल्या, जम्मूमध्ये काश्मीरी हिंदूंना जम्मूमध्ये निर्वासित व्हावं लागलं आणि स्वतःच्याच देशात त्यांना निर्वासिताचं आयुष्य जगावं लागतंय। तस्लिमा नसरीन किंवा दलाई लामा यांनी त्यांच्या देशातून भारताकडे राजश्रय मागितलाय, कारण त्यांना त्यांच्या राष्ट्रामध्ये त्यांना जीवितास धोका आहे। दलाई लामांना चीनपासून धोका आहे, तस्लिमा नसरीनला बांगलादेशी सरकारपासून धोका आहे किंवा कडव्या जिहाद्यांपासून मुस्लिमांपासून धोका आहे। हेच कारण दाखवून त्यांनी भारताकडे राजश्रय मागितलाय। त्याला रेफ्युजी म्हणतात, पण भारतातलाच भूमिपुत्र भारतामध्ये आश्रय सोडतो, राजश्रय मिळत नाही आणि तो निराश्रित होतो, त्याला रिफ्युजी कॅम्पमध्ये राहावं लागतं। यापेक्षा दुसरी दुर्दैवी गोष्ट कुठची? आणि केवळ ते काश्मीरी हिंदूंवर किंवा आसामी हिंदूंवर अत्याचार नाहीये, तर एक मराठीमध्ये एक म्हण आहे की जात्यातले रडतात आणि सुपातले हसतात। जर आसामी आणि काश्मीरी हिंदू आज भरडले जात असतील तर इतर भारतातले हिंदू उद्या भरडले जाणार आहे, त्याची लक्षण आहे, हिंदूंनी लक्षात घेतलं पाहिजे। महार, मोची, मांग, मराठा, बौद्ध, जैन, शीख, महानुभाव, वारकरी अशा जाती पंथात न विघटित होता भाषावाद, प्रांतवाद, वर्णवाद, पंथवाद सर्व गाडून केवळ हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आपण एकत्र झालं पाहिजे। लखनौमध्ये निघालेल्या मोर्चामध्ये भगवान बुद्धांची विटंबना ही भारतीय सभ्यतेची विटंबना आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। आज बांगलादेशी घुसखोरांच्या रक्षणासाठी छात्या बनवणारे मौले जेव्हा ओसामा बिन लादेन नावाचा देशद्रोही मानवतेला लागलेला कलंक तो भडवा जेव्हा भगवान बुद्धांच्या मूर्त्या तोफा लावून फोडून घेत होता तालिबानमध्ये, तेव्हा हे मुल्ले मौलवी आतमध्ये खुश होत होते। एकाही मूल्याने त्याच्या विरुद्ध आक्रोश केला नाही, एकाही मूल्याने भगवान बुद्धांच्या मूर्ती फोडताना त्याचा धिक्कार केला नाही। आणि तालिबानमध्ये असलेल्या अतिप्राचीन जवळजवळ 2,500 वर्ष जुन्या म्हणजे इस्लाम पूर्व, जेव्हा इस्लामची निर्मिती पण झाली नव्हती, इस्लामची स्थापना सुद्धा झाली नव्हती, त्या आधीच्या हजारो वर्ष आधीच्या त्या मूर्ती तोफा लावून फोडल्या जात होत्या, तेव्हा एकाही मुल्ला मौलवीने गळा काढला नाही। पण आज भारताचं अस्तित्व धोक्यात आहे। बांगलादेशी घुसखोरांमुळे आसामी काही जिल्हे आपल्या अस्तित्वाला मुकणार आहेत। उद्या आसामी आमदार निवडून येतील की काय अशी भीती तिथे व्यक्त केली जाते। आणि या परिस्थितीत अखंड भारतातील सकल हिंदूंनी एकत्र झाल्याशिवाय त्यांच्याशी लढता येणं शक्य नाही। उद्या जर कुठच्या भाषावादी प्रांतवादी दुष्ट शक्ती जर तुम्हाला भाषेच्या नावावर फुगवत असतील आणि मूळ राष्ट्रद्रोही संकटापासून तुमचं लक्ष विचलित करत असतील तर तुम्ही सावध झालं पाहिजे। भाषावाद ही देशाची समस्या नाहीये, प्रांतवाद ही देशाची समस्या नाहीये, राष्ट्रवाद ही देशाची समस्या आहे। जिथे जिथे प्रांतवाद उफाळतो तिथे तिथे राष्ट्रवाद मारला जातो आणि तो राष्ट्रवाद जर मेला तर त्याचा फायदा हे देशद्रोही जिहादी घेतात।
आणि जर कोण म्हणत असेल की अतिरेक्यांना धर्म नसतो, तर ह्या भ्रमात आपण राहता कामा नये. आपल्या देशामध्ये आपण आपल्या अस्तित्वाची लढाई लढतोय, हे एक सत्य आहे आणि ते सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. केरळचे जस्टिस आर बसंत, केरळ हायकोर्टाचे जस्टिस आर बसंत यांनी जजमेंटमध्ये डिक्लेअर केलेलं आहे की 5,000 हिंदू युवती पाकिस्तानात पळवून देण्यात आलेले आहेत आणि उद्या त्यांच्या माध्यमातून भारतामध्ये जिहाद पुकारला जाणार आहे. 5,000 हिंदू युवतींचं अपहरण झालेलं आहे. त्यांचा ब्रेन वॉश करून त्यांच्याकडून अतिरेकी कारवाया करून घेऊन किंवा त्यांचं धर्मांतरण करून त्यांच्याकडून पैदाईश करायची. 1992च्या दंगलीत, 93च्या दंगलीत नंतर यांना हे लक्षात आलं की आपल्या प्रोडक्शन फॅक्टऱ्या कमी पडत आहेत आणि मग त्या प्रोडक्शन फॅक्टऱ्या कमी पडत असताना मुसलमानांची संख्या वाढवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे बांगलादेशी घुसखोरांना इथे राजाश्रय द्या. आणि तो राजाश्रय देश कोण मिळत नसेल किंवा मिळण्यास कठीण राहत असेल तर आज त्यांनी दाखवलेला 11 तारखेचा तमाशा ही त्याची एक भयंकर तालीम आहे. उद्या भारतामध्ये आणि ते पण मुंबईसारख्या महानगरीत छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये हा तमाशा घातला जातो आणि लोक त्याला धर्मनिरपेक्षतेच्या बुरख्याखाली आडवं करतात. हे खपून घेतलं जाणार नाही. कोणी कितीही भविष्य केलं तरी माझ्या बांधवांना माझं आव्हान आहे, माझ्या देशभक्त हिंदूंना, बौद्धांना, शीखांना, महानुभावांना, जैनांना, वारकऱ्यांना, गुजराती, मारवाडी, मराठी, भैये या भाषावादात तुम्ही गुरफटू नका. कारण तुमचं राष्ट्र टिकलं तर तुमची भाषा टिकेल, तुमचं राष्ट्र टिकलं तर तुमचा प्रांत टिकेल. पण उद्या जर तुमचं राष्ट्र टिकणार नसेल तर तुमचा प्रांत कसा काय टिकेल. आणि इस्लामिक राष्ट्राची दुष्ट महत्वाकांक्षा, नीच महत्वाकांक्षा घेऊन काम करणाऱ्या मुल्ला मौलवींच्या मतांसाठी जर कुठचे राज्यकर्ते हिंदूंना भ्रमिष्ट करत असतील तर हिंदूंनी त्यांची चपलेने थोबाड फोडली पाहिजे. ईद मुबारकचे बॅनर लावून आणि इफ्तार रोजाच्या पार्ट्या भरून मुसलमानांचं लांगुलचालन करून हिंदूंना गाफील ठेवायचं, बेसावत ठेवायचं, हिंदूंना संघटित होऊ द्यायचं नाही, मूळ संकटापासून हिंदूंना लढू द्यायचं नाही, त्यांना भ्रमिष्ट करायचं आणि हिंदूंची संघटन शक्ती संभ्रमात लोटायची. हे एक मोठं कुटील कारस्थान आहे. स्वतःच्या नीच स्वार्थांसाठी, स्वतःच्या जीवित भीतीसाठी, स्वतःच्या जीवाची भीती असणारे हे कुटाळ राज्यकर्ते या देशाचं रक्षण कसं काय करू शकते. शिवजयंत्या करून, राणा प्रतापांच्या जयंत्या करून, गुरु गोविंद सिंगांच्या जयंत्या करून तो तात्पुरतं हिंदूंना मुखे घेणारे, तात्पुरतं हिंदूंचे मुखे घेणारे नेते खोटे आहेत. शिवजयंतीपेक्षा शिवकृतीची आवश्यकता भारताला आहे आणि ती शिवकृती अफजल गुरु, अजमल कसाब यांना मारण्याआधी या 50,000 मूल्यांना मारलं पाहिजे की ज्यांनी हुतात्मा स्तंभाची सुद्धा विटंबना केलेली आहे. हुतात्मा स्तंभाची विटंबना म्हणजे राष्ट्राच्या अस्मितेची विटंबना आहे. राष्ट्रासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या क्रांतिकारकांचा हा प्रचंड घोर अपमान आहे आणि तो त्या हुतात्म्यांचा अपमान नाहीये, तो आज जिवंत असणाऱ्या हिंदूंचा अपमान आहे. ते आव्हान आहे आपल्याला. आसाममध्ये ज्या हिंदू माता भगिनींवर अत्याचार झाले त्या प्रत्यक्ष जरी त्या हिंदू माता भगिनी आसामी असल्या तरी अप्रत्यक्ष प्रत्येक हिंदूच्या घरातल्या आया बहिणीवर अत्याचार झालेला आहे. परवाच्या दिवशी त्या पोलीस महिलांवर जो अत्याचार, जे आपल्याला विनयभंग या शब्दात सांगितलं असो, तो भयंकर आहे अत्याचार. त्यांच्या गुप्तांगांशी साळे केले गेलेले आहेत, त्यांची वस्त्र फाडण्यात आलेली आहे आणि त्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना, महिला पोलीस कर्मचाऱ्यांची अतिशय खालच्या दर्जाला जाऊन भयंकर घोर उपेक्षा करण्यात आलेली. जर आपण त्यांच्या विटंबनेकडे केवळ पोलिसांची विटंबना म्हणून बघितलं, पोलिसांच्या मारहाणीकडे पोलिसांना मारलंय असं म्हणून जर बघितलं तर भविष्यात प्रत्येक हिंदूच्या घरात या अतिरेकी घुसल्याशिवाय राहणार नाही. आणि 10-15 हजार संघटित देशद्रोही 90 कोटी हिंदूंना दहशत माजवत असतील तर मग हिंदू संघटित झाला आणि त्याने प्रतिकार केला तर कुठच्याही धर्मनिरपेक्ष माकडांनी तिथे आरोळ्या फोडत येऊ नये. आणि आमचं समस्त हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने हिंदूंना आव्हान आहे की देशभक्ती आज हृदयात पेटवलीस तरच तुमच्या पिढ्या, तुमचं भविष्य, तुमचं धर्म, तुमचं अस्तित्व सुरक्षित राहील. अन्यथा तुमची कमवलेली मालमत्ता, तुमच्या जीवन विमा पॉलिस्या तुमचं रक्षण करणार नाहीत. जय हिंदू राष्ट्र.